या ठिकाणी ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची एक प्रमुख संघटना जी आहे, या संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली। आजच्या बैठकीमध्ये जो 2 सप्टेंबरचा जो जी.आर. जो महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे, त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षण हे धोक्यात आलं गेलेलं आहे आणि म्हणून त्याचा एक तर निषेध आहे आजच्या बैठकीत केलेला आहे। आणि सरकारला आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे की तुम्ही 9 डिसेंबरच्या पर्यंत तुम्ही तो जी.आर. मागे घ्या। जर तुम्ही तो मागे नाही घेतला तर 10 डिसेंबरला अधिवेशनावरती, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अधिवेशनावरती ओबीसी बांधव महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी धडकणार आहे आणि एक हल्लाबोल मोर्चा जो आहे, ओबीसीचा हल्लाबोल सरकारवरती हल्लाबोल मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणी घेण्याचं आजच्या बैठकीमध्ये नक्की झालेलं आहे। त्यासाठी पहिली बैठक 1 तारखेला नागपूरमध्ये होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रावर दौरा जो आहे तो सगळे ओबीसी नेते म्हणून करतील आणि हा मोर्चा जो आहे हा अगदी गेम चेंजिंग मोर्चा असणार आहे। त्यावेळी सरकारला हा निर्णय मागे घ्यावाच लागेल। जर नाही झाला तर येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या सरकारचे सगळे उभारा केलेले सगळे जे उमेदवार जे आहेत ते ओबीसी समाज जो आहे ते पाडण्याचा सुद्धा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या वतीनं आता ओबीसीचा नवीन पक्ष सुद्धा रजिस्टर झालेला आहे। ओबीसी बहुजन आघाडी नावाचं रजिस्ट्रेशन दिलेलं आहे। त्या माध्यमातून या महाराष्ट्रातील सगळ्या जागावरती म्हणजे ओपन जागेवर सुद्धा या ठिकाणी ओबीसीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी निवडणुका लढवणार आहेत। आता आम्ही तिकीट काढायची फॅक्टरीज आम्ही काढलेली आहे, त्यामुळं ओबीसीच्या ज्याला तिकीट पाहिजेत त्याला तिकीट देण्याचा कार्यक्रम करू आणि ही निवडणूक भले पडतील आम्ही मुख्यमंत्री पडतील, त्याचे डिपॉझिट जप्त होईल तरी सुद्धा काय हरकत नाही। निवडणूक कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जी आहे ओबीसी लढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। बघा, जी.आर.च्या विरोधात जे कोणी मैदानात उतरले त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू, कारण शेवटी हा जी.आर. जो आहे हा जी.आर. दलित समाजाला सुद्धा इफेक्ट करणार आहे भविष्यामध्ये। त्यामुळे या जी.आर.च्या विरोधात ओबीसी नाही तर दलित बांधवांनी सुद्धा त्या ठिकाणी मैदानात उतरणं अतिशय आवश्यक आहे, कारण म्हातारे बैलाचं दुःख नाही पण काळ सुकावणार आहे आणि म्हणून हा जी.आर. जो आहे हा जी.आर. कुठल्याही पण रद्द होणे या सगळ्याच मागासवर्गीयांसाठी त्या हिताचा आहे। आज या ठिकाणी कुठलीही आघाडी बिघाडी आम्ही काही केलेली नाही। आम्ही आता जो ओबीसीचा आहे तो आमचा आहे, फक्त ओबीसीचे उमेदवार उभा राहतील आणि ओबीसीच्या उमेदवारांना ओबीसी मतदार जे आहे ते मतदान करतील। बोगस ओबीसी जे आहे, जे कुणबी दाखले घेऊन बोगसचे उभा राहतील, त्या सगळ्यांना पाडायचा कार्यक्रम आम्ही करू आणि ओपन जागेवर सुद्धा ओबीसी त्या ठिकाणी ओबीसी कार्यकर्ते निवडणूक लढणार आहेत।